नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पटोळे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत BA भाग 2 सेमिस्टर 3 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 2 मधील राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाचा निकष म्हणून तसेच आर्थिक विश्लेषणाचे साधन म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी महत्त्वाची असते। भारतात 1955 पासून राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेची जबाबदारी ही केंद्रीय सांख्यिकीय संघटन सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन या संस्थेकडे सोपविलेली आहे। तर त्यानंतर आपण पाहूया राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती कोणत्या आहेत। तर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या एकूण 5 पद्धती आहेत। त्यामध्ये पहिलं उत्पादन पद्धती, दुसरं उत्पन्न पद्धती, तिसरं खर्च पद्धती, चौथं सामाजिक लेखांकन पद्धती आणि 5वं इतर पद्धती। तर आपण क्रमवार ह्या राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धतीबाबत माहिती इथं घेऊ। तर सर्वप्रथम आपण पाहूया उत्पादन पद्धती म्हणजे काय। तर या पद्धतीनुसार देशात एका ठराविक कालावधीत ज्या वस्तू व सेवांचे उत्पादन झालेले असते त्याचे पैशातील मूल्य लक्षात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न काढण्यात येते। अर्थव्यवस्थेत शेती, उद्योग, खाणकाम, बांधकाम, वाहतूक, दळणवळण इत्यादी अनेक क्षेत्रे असतात। या विविध क्षेत्रात उत्पादित झालेल्या ज्या अंतिम वस्तू व सेवा असतात त्यांच्या पैशातील मूल्याच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज काढण्यात येतो। तर या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करीत असताना दुहेरी मोजणी होण्याची शक्यता असते। त्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी अर्धसिद्ध वस्तू वगळणे आवश्यक असते। अर्धसिद्ध वस्तू म्हणजे ज्या वस्तूवर आणखी प्रक्रिया करणे आवश्यक असते त्या वस्तू होय, उदाहरणार्थ ऊस, कापूस इत्यादी। तर अंतिम वस्तू आणि सेवा यांचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्न काढताना महत्त्वाचे असते। अंतिम वस्तू म्हणजे उपभोगासाठी विकत घेण्यात आलेली वस्तू होय, उदाहरणामध्ये साखर, कापड इत्यादी। तर उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना काही महत्त्वाची दक्षता आपल्याला घ्यावी लागते। तर ती कोणती दक्षता आहे त्याचा आपण मुद्देसूद इथं विचार करूया। तर पहिली दक्षता म्हणजे घसारा वजा करणे आवश्यक असते। दुसरं म्हणजे अंतिम वस्तूचीच नोंद घेतली जाते। तिसरं म्हणजे दोनदा मोजणी होणार नाही याची काळजी घ्यावी लागते। चौथं म्हणजे आयात निर्यातीचे मूल्य जे आहे ते विचारात घ्यावे लागते। त्यानंतर 5वं आहे किंमत बदलाचा समावेश करावा लागतो। 6वं आहे अप्रत्यक्ष कर वजा करावे लागते आणि 7वी दक्षता आहे सरकारी मदतीचा समावेश करावा लागतो। त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची दुसरी पद्धती म्हणजे उत्पन्न पद्धती होय। तर एका विशिष्ट कालखंडात देशातील सर्व व्यक्ती आणि संस्था यांच्या उत्पन्नाची बेरीज केली असता राष्ट्रीय उत्पन्न मिळते। या पद्धतीत उत्पादनाच्या भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन या 4 घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याचा समावेश असतो। त्यामुळे अर्थव्यवस्थेत एका विशिष्ट कालावधीतील एकूण खंड, एकूण वेतन, एकूण व्याज आणि एकूण नफा यांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। या पद्धतीनुसार उत्पादनाच्या 4ही घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याची बेरीज राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी करावी लागते। त्यामुळे या पद्धतीस घटक खर्च पद्धती असे म्हणतात। उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना खालील बाबींची दक्षता घ्यावी लागते। त्यातील पहिली बाब म्हणजे हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश केला जात नाही। दुसरं म्हणजे मोबदला न मिळणाऱ्या सेवांचा इथं समावेश केला जात नाही। तिसरं म्हणजे व्यावसायिक संस्थांनी ज्या नफ्याचे वाटप केले नसते त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करण्यात आला पाहिजे। चौथं म्हणजे विदेशी व्यापारातील देणी विचारात घ्यावे लागतात। 5वं म्हणजे उत्पादन प्रक्रियेतील उत्पन्न विचारात घ्यावे लागते।
6वी दक्षता एकच उत्पन्न दोनदा मोजू नये याची दक्षता घ्यावी लागते. आणि 7वं म्हणजे संयोजकाच्या मोबदल्याचा समावेश इथं केला जातो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाची खर्च पद्धती आपण पाहूया. तर अर्थव्यवस्थेत अंतिम वस्तू व सेवा यावर जो खर्च करण्यात येतो त्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येते. तर सूत्रावरून आपण समजूया. तर एकूण राष्ट्रीय उत्पन्न बरोबर वैयक्तिक उपभोग खर्च अधिक सरकारचा वस्तू व सेवावरील खर्च अधिक देशातील खाजगी गुंतवणूक अधिक निव्वळ निर्यात. तर ह्या सूत्राच्या आधारे आपण एकूण राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ह्या खर्च पद्धतीनुसार आपण काढू शकतो. त्यानंतर खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन घेताना खालील बाबींची दक्षता घ्यावी लागत असते. पहिली बाब म्हणजे दोनदा मोजणी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. अंतिम खर्चाचा विचार करावा लागतो. खर्चाची माहिती अचूक असावी लागते. आणि चौथं म्हणजे विदेशी व्यापाराची देणी आहे तिचा पण इथं विचार करावा लागतो. त्यानंतरची पद्धती आहे सामाजिक लेखांकन पद्धती. तर सन 1930च्या महामंदीनंतर अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड स्टोन, जे.आर. हिक्स, हेरॉड आणि एलन इत्यादींनी सामाजिक लेखांकन पद्धतीचा विकास केला. या पद्धतीनुसार केवळ राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जात नाही, तर देशातील संपूर्ण आर्थिक संरचना, विविध क्षेत्रामधील सहसंबंध आणि आर्थिक क्रियांची विस्तृत आकडेवारी वेगवेगळ्या लेख्यांच्या स्वरूपाने सादर केली जाते. तर रिचर्ड स्टोन यांच्या मते सामाजिक लेखांकन पद्धतीनुसार देशातील लोकसंख्येला उत्पन्नाच्या आधारावर वेगवेगळ्या वर्गात विभक्त केल्या जाते. प्रत्येक वर्गात समाविष्ट असणाऱ्या काही लोकांच्या उत्पन्नाचे मोजमाप करून त्या आधारे सरासरी उत्पन्न काढले जाते. त्या वर्गातील एकूण लोकसंख्येला सरासरी उत्पन्नाने गुणून त्या वर्गाचे एकूण उत्पन्न माहीत केले जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या वर्गाद्वारे प्राप्त उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या इतर पद्धती आपण पाहू. तर वरील पद्धतीशिवाय राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्याकरता काही इतर पद्धतींचा सुद्धा समावेश केला जातो. त्यातील पहिलं म्हणजे व्यावसायिक गणना पद्धती. तर ही अशा प्रकारची पद्धती आहे जिच्या अंतर्गत वेगवेगळ्या व्यवसायाच्या आधारावर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. तर प्रोफेसर कुझनेट म्हणतात की राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी 3 पद्धती त्यांनी सुचवलेल्या आहेत. एक म्हणजे वस्तू व सेवा पद्धती, दुसरं उत्पन्न प्राप्त पद्धती आणि तिसरं उपभोग बचत पद्धती. तर डॉक्टर राव यांनी भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याकरता उत्पादन पद्धती व उत्पन्न पद्धती यांचा मिश्र वापर केलेला आपणास दिसून येतो. त्यानंतर आपण पाहूया राष्ट्रीय उत्पन्न मापनामधील अडचणी काय आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करीत असताना ज्या अडचणी उद्भवतात त्याचे मुख्यतः 2 भागात विभाजन केले जाते. पहिलं म्हणजे संकल्पनात्मक अडचणी आणि दुसरं म्हणजे व्यावहारिक अडचणी. तर दोन्ही प्रकारच्या अडचणीचे विवेचन आपण मुद्देसूद करूया. तर सर्वात प्रथम आपण पाहूया संकल्पनात्मक अडचणी कोणत्या आहेत. तर त्यातील पहिला मुद्दा आहे दुहेरी मापनाची अडचण. तर दुहेरी मापनाची अडचण ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातील महत्त्वाची अडचण आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या उत्पादन पद्धतीनुसार अशा वस्तूचा समावेश करण्यात येतो ज्या अंतिम वस्तू असतात. अर्धसिद्ध वस्तूचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करता येत नाही, परंतु अर्थव्यवस्थेत असे अनेक वस्तू असतात की ज्यांची 2दा मोजणी होण्याची शक्यता असते. उदाहरणामध्ये ऊस आणि साखर, कापूस आणि कापड इत्यादी. तर एखादी वस्तू उत्पादनाच्या एका प्रक्रियेत अंतिम वस्तू असेल तर उत्पादनाच्या दुसऱ्या प्रक्रियेत ती अर्धसिद्ध वस्तू असते. वास्तविक पाहता राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करीत असताना केवळ अंतिम वस्तूची नोंद घ्यावी लागते. प्रत्यक्षात मात्र राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनात दुहेरी मापन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यानंतर दुसरी अडचण आहे हस्तांतरित उत्पन्न. तर एखाद्या व्यक्तीला जे उत्पन्न विनासायास प्राप्त होते त्यास हस्तांतरित उत्पन्न असे म्हटले जाते. उदाहरणार्थ बेकारी भत्ता, निवृत्ती वेतन इत्यादी. तर हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करता येत नाही, परंतु बेकारी भत्ता व निवृत्ती वेतन हा
एका अर्थाने सरकारला करावा लागणारा खर्च असतो. खर्च पद्धतीनुसार वास्तविक पाहता त्याची नोंद करणे आवश्यक असते. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करीत असताना कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश त्यामध्ये करता येत नाही. त्यानंतर तिसरी अडचण आहे विनामूल्य सेवांचा मोबदला. तर अर्थव्यवस्थेत असे अनेक व्यवहार किंवा सेवा असतात की ज्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही. राष्ट्रीय उत्पन्नात अशा सेवांची किंवा कार्याची नोंद करण्यात येते की ज्यांना मोबदला दिला जातो, परंतु अशी अनेक कार्ये किंवा सेवा असतात की ज्यांचे मापन पैशात करता येत नाही. उदाहरणार्थ, घरातील गृहिणीचे कार्य किंवा राष्ट्रीय सेवा योजनेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेले कार्य. तर अशा कार्याची नोंद राष्ट्रीय उत्पन्नात करता येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा प्रत्यक्षापेक्षा कमी येण्याची शक्यता असते. त्यानंतर चौथी अडचण आहे भांडवली वस्तूचा घसारा खर्च. तर भांडवली वस्तूचा घसारा खर्च काढण्याची अडचण असते. भांडवली वस्तूच्या खरेदी किमतीच्या सहाय्याने घसारा खर्च काढण्यात येतो, परंतु भांडवली वस्तूच्या मूल्यात देखील बदल होत असतात. अशा परिस्थितीत भांडवली वस्तूचा घसारा खर्च काढण्यासाठी कोणते मूल्य विचारात घ्यावे यासारखी समस्या निर्माण होते. भांडवली वस्तूचा अचूक आणि योग्य प्रकारे घसारा खर्च काढण्यात अनेक अडचणी उद्भवतात. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेत घसारा खर्च महत्त्वाचा असतो, परंतु भांडवली वस्तूचा घसारा खर्च काढण्यात अडचणी येत असतात. त्यानंतर पाचवी अडचण आहे अवैध उत्पन्न. तर अर्थव्यवस्थेत निरनिराळ्या क्षेत्रात अवैध किंवा बेकायदेशीर व्यवहार होत असतात. अशा अवैध किंवा बेकायदेशीर व्यवहारापासून जे उत्पन्न काही व्यक्तींना मिळते त्यास अवैध उत्पन्न असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ जुगार, लॉटरी, तस्करी, सट्टेबाजी इत्यादी. तर अशा प्रकारच्या बेकायदेशीर उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करता येत नाही, कारण अशा व्यवहारांना कायदेशीर मान्यता नसते. तर अशा उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करता येत नसल्यामुळे प्रत्यक्षात राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा कमी येतो. त्यानंतर सहावी अडचण आहे किमतीत बदल. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन बाजारातील किमतीच्या आधारे करण्यात येते. मूळ वर्षातील किंमत आणि चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करता येते, परंतु चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यात अनेक अडचणी येतात. किमतीत सतत चढ उतार होत असतात. ज्यावेळी देशात किंमत वाढ झालेली असते अशावेळी राष्ट्रीय उत्पन्न कमी झालेले असले तरी वाढत्या किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न जास्त येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेत किंमत घट ही अवस्था असेल तर राष्ट्रीय उत्पन्न जास्त असले तरी प्रत्यक्षात मात्र घटत्या किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कमी येण्याची शक्यता असते. अर्थव्यवस्थेत किमती स्थिर असताना राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणे योग्य असते. मूळ वर्षातील किमतीच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यात अनेक अडचणी येत असतात. त्यानंतर सातवी अडचण आहे विक्री न होणाऱ्या वस्तू व सेवा. तर ज्या वस्तू व सेवांची विक्री बाजारात होत नाही त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करण्यात येत नाही. अशावेळी राष्ट्रीय उत्पन्नाचा निश्चित आकडा उपलब्ध होत नाही. त्यानंतरची अडचण आहे सदोष मापन. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या एकूण 3 मापन पद्धती आहेत: उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. अशा 3 पद्धतीच्या सहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करता येते. यातील महत्त्वाची अडचण अशी की प्रत्येक पद्धतीत काही उणिवा आहेत. कोणतीही एक पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण आहे असे म्हणता येत नाही. अशा परिस्थितीत कोणती पद्धती योग्य म्हणून स्वीकारायची ही एक महत्त्वाची अडचण आहे. त्यानंतर आपण पाहूया व्यावहारिक अडचणी. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना प्रत्यक्ष व्यवहारात येणाऱ्या अडचणी ह्या पुढील प्रमाणे आहेत. त्यातील पहिली अडचण म्हणजे असंघटित क्षेत्र. तर असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते आणि उत्पन्नाची निर्मिती होते. अर्थव्यवस्थेत असे अनेक उद्योग व्यवसाय असतात की ज्यांची कायदेशीर नोंदणी झालेली नसते. असंघटित क्षेत्र हे सरकारी नियंत्रणाबाहेरचे क्षेत्र असल्यामुळे अशा क्षेत्रातील उत्पन्नाचे मापन करताना अनेक अडचणी येतात. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक उद्योग व्यवसायावर
सरकारच्या योग्य नियंत्रणाचा अभाव असल्यामुळे अशा प्रकारच्या असंघटित क्षेत्रातील उत्पादन व उत्पन्न याचे मापन करता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात राष्ट्रीय उत्पन्न कमी येण्याची शक्यता असते. त्यानंतर दुसरी अडचण आहे अमौद्रिक क्षेत्र. तर ज्या क्षेत्रात पैशाशिवाय व्यवहार होत असतात त्याला अमौद्रिक क्षेत्र असे म्हणतात. विकसनशील आणि अल्पविकसित देशात अद्यापही काही व्यवहार वस्तुविनिमय पद्धतीच्या आधारे चालतात. अशा प्रकारच्या व्यवहारात पैशाचा संबंध नसतो. त्यामुळे अशा प्रकारचे जे व्यवहार असतात त्यांची नोंद राष्ट्रीय उत्पन्नात करता येत नाही. त्यानंतरची अडचण आहे विश्वसनीय माहितीचा अभाव. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करीत असताना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील माहिती जमा करावी लागते. कोणत्याही एका पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले तरी विश्वसनीय किंवा अचूक माहिती मिळेलच असे म्हणता येत नाही. शेती क्षेत्र, लघु आणि कुटीर उद्योग इत्यादी क्षेत्रातील माहिती जमा करण्यात अनेक अडचणी येतात. विशेषतः ग्रामीण भागात उत्पादन, उत्पन्न याबाबत अचूक माहिती मिळत नाही, कारण ग्रामीण भागात अज्ञान, निरक्षरतेचे अधिक प्रमाण असते. तर राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जमा करणारी यंत्रणा देखील अनेक वेळा प्रशिक्षित आणि कार्यक्षम नसते. थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्नाची विश्वसनीय आणि अचूक अशी माहिती उपलब्ध होत नाही. त्याचा परिणाम राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवर होत असतो. त्यानंतरची अडचण आहे स्थलांतरित समूहाचे उत्पन्न. तर भारतासारख्या विकसनशील देशात स्थलांतरण करणाऱ्या अनेक जाती जमाती अस्तित्वात आहेत. अशा जाती जमाती व्यवसाय आणि उदरनिर्वाहाच्या निमित्ताने सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत असतात. अशा समूहाचे सतत स्थलांतरण होत असते. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाची नोंद होत नाही आणि ही एक महत्त्वाची अडचण असते. त्यानंतरची अडचण आहे वर्धित मूल्य. त्यालाच आपण वाढीव मूल्य असंही म्हणतो. तर उत्पादन पद्धतीनुसार वर्धित मूल्यानुसार वस्तूच्या मूल्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करण्यात येतो. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात वस्तूच्या मूल्यात जी वाढ होते त्या वाढीवर मूल्याची बेरीज करण्यात येते. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र वर्धित मूल्यानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यात अनेक अडचणी येतात. त्यानंतरची अडचण आहे अचूक नोंदीचा अभाव. तर देशात अनेक अशा व्यक्ती असतात की ज्यांच्या निश्चित उत्पन्नाचा स्रोत आणि निश्चित उत्पन्न याबाबत अनिश्चितता असते. एकच व्यक्ती अनेक व्यवसाय करीत असते. अशा परिस्थितीत अचूक उत्पन्नाची नोंद करण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. आणि त्यानंतरची सातवी आणि शेवटची अडचण आहे मानसिकतेची अडचण. तर अनेक वेळा समाजात व्यक्तींची खऱ्या उत्पन्नाची नोंद करण्याची आणि ते उत्पन्न व्यक्त करण्याची मानसिकता नसते. अशा प्रकारची मानसिकता केवळ निरक्षर असणाऱ्या व्यक्तीमध्येच असते असे नाही, तर सुशिक्षित व्यक्तीच्या बाबतीत देखील असते. त्याचा परिणाम म्हणजे उत्पन्नाची योग्य माहिती सांगण्याची अनेकांची मानसिकता नसते. त्यामुळे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनात अडचणी येत असतात. त्यानंतर आपण अभ्यासूया राष्ट्रीय उत्पन्नाच्या विश्लेषणाचे महत्त्व. तर राष्ट्रीय उत्पन्नावरून देशातील सर्वसामान्य लोकांच्या राहणीमानाची कल्पना येते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचे महत्त्व आपण ह्या खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया. त्यातील पहिला मुद्दा आहे आर्थिक विकासाचे सूचक. तर एखाद्या देशाचा आर्थिक विकास हा किती प्रमाणात झालेला आहे याचे प्रमुख मापदंड हे राष्ट्रीय उत्पन्न आहे. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावरून तो देश विकसित किंवा अर्धविकसित आहे हे कळून येण्यास मदत होते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सरकारला धोरण ठरवण्यास उपयुक्त. तर सरकारला आपले मौद्रिक व राजकोषीय धोरण ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न हे अत्यंत उपयुक्त ठरते. राष्ट्रीय उत्पन्नावरून वितरण, करारोपण, सार्वजनिक व्यय हे धोरण सरकार ठरवित असते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आर्थिक नियोजनास उपयुक्त. तर नियोजनाची उद्दिष्टे कितपत पूर्ण झालेली आहेत हे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीनुसार कळून येते आणि त्यानुसार नियोजनाची उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत होते. त्यानंतरचा मुद्दा आहे तुलना करण्यास उपयुक्त. तर वेगवेगळ्या विकसित देशामधील वेगवेगळ्या कालखंडातील राष्ट्रीय उत्पन्न किती आहे याची तुलना आपणास राष्ट्रीय उत्पन्नावरून करता येते.
त्यामुळे वेगवेगळ्या देशाच्या विकास दर, राहणीमान याचा अभ्यास आपण करू शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाची कल्पना येते. तर राष्ट्रीय उत्पन्नावरून विकासाचा दर कळत असतो, तसेच अर्थव्यवस्थेच्या एकूण उत्पादन क्षमतेची कल्पना येते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या क्षेत्राचा वाटा किती आहे याची कल्पना येते. उद्योग, कृषी सेवा या क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार अर्थव्यवस्था प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रात कशी वाटचाल करते हे अभ्यासण्यास मदत होते. त्यानंतरचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय सहकार्यास उपयुक्त. तर देशाचे आंतरराष्ट्रीय धोरण ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. IMF, वर्ल्ड बँक यासारख्या मौद्रिक संस्थांचे सहकार्य हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर निश्चित होत असते आणि देशातील भांडवलाचा या संस्थांमधील हिस्सा हा आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावरच निश्चित करीत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे दरडोई उत्पन्नाची मोजणी. तर राष्ट्रीय उत्पन्नाला देशातील एकूण लोकसंख्येने भागितले असता दरडोई उत्पन्नाकडून येते. निरनिराळ्या वर्षाकरिता तयार केलेल्या दरडोई उत्पन्नाच्या आकडेवारीवरून देशाच्या उत्पन्नात कोणते बदल घडून आले याचा अंदाज घेता येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे उत्पन्न वाटणीची कल्पना येते. तर दरडोई उत्पन्नावरून किंवा दरडोई उपभोगावरून आर्थिक कल्याणासंबंधी स्थूल कल्पना येते, परंतु समाजाच्या विविध स्तरावर उत्पन्नाचे वाटप कसे झाले आहे याची कल्पना येत नाही. म्हणून निरनिराळ्या स्तरातील उत्पन्न वाटणीच्या आधारावर तयार केलेली राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी काढली असता राष्ट्रीय उत्पन्न वाटणीत घडून आलेले बदल आपणास कळू शकतात. त्यानंतरचा मुद्दा आहे योजनेचे मोजमाप. तर आर्थिक विकासाचे महत्त्वाचे निर्देशक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर, दरडोई उत्पन्न वाढीचा दर, भांडवल निर्मितीच्या वाढीचा दर इत्यादी सर्व गोष्टी राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीवरून समजून येतात. ह्या विविध प्रकारच्या दरावरून आर्थिक नियोजनामुळे कितपत प्रगती झाली याचा बोध होतो. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे अंदाजपत्रक तयार करण्यास मदत. तर देशाची आर्थिक व सामाजिक उन्नती करणे हा सरकारच्या अंदाजपत्रकाचा उद्देश असतो. याकरिता मुद्रास्फीती नियंत्रित करणे व रोजगार वाढविणे आवश्यक असते. स्फीती नियंत्रित करण्याकरिता किती बचत करणे आवश्यक आहे, किती कर आकारावे लागेल, किती गुंतवणूक करावी लागेल, ह्या सर्व गोष्टीकरता राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अत्यंत उपयुक्त असते. तर अशा प्रकारे आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनातील येणाऱ्या अडचणींचा इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.